हॅलो स्टुडंट्स, बघा आपण नवीन लेसन चालू करतो आहे. मॅथमॅटिकल लॉजिक पेपर फर्स्टमधील फर्स्ट लेसन आहे मॅथमॅटिकल लॉजिक. तर बघा, लॉजिक या लेसनमधला फर्स्ट पॉईंट आहे स्टेटमेंट. तर बघा, स्टेटमेंट म्हणजे काय सांगितलं आहे. अ स्टेटमेंट इज अ डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स विच इज आयदर ट्रू ऑर फॉल्स बट नॉट बोथ सायमल्टेनियसली. म्हणजे काय, तर असं सेंटेन्स ते ट्रू असेल किंवा फॉल्स असेल अशा सेंटेन्सला स्टेटमेंट म्हणतात. बघा, बट नॉट बोथ सायमल्टेनियसली. बघा, तुम्ही जर एक सेंटेन्स घेतलं तर एक तर ते चूक असेल किंवा बरोबर असेल, एकाच वेळी ते दोन्हीही असणार नाही. म्हणजे असं कोणतंही सेंटेन्स घ्या, ते ट्रू असले तरी चालेल किंवा फॉल्स असले तरी चालेल, अशा सेंटेन्सला आपण स्टेटमेंट म्हणतो आहे. बघा, स्टेटमेंट आर डिनोटेड बाय PQR. स्मॉल लेटरने आपण स्टेटमेंट डिनोटेड करतो आहे. स्मॉल लेटर्स आहेत PQR. नंतर आहे बघा, ट्रूथ व्हॅल्यू ऑफ अ स्टेटमेंट. ट्रूथ व्हॅल्यू ऑफ अ स्टेटमेंटमध्ये बघा काय सांगितलं, इच स्टेटमेंट इज आयदर ट्रू ऑर फॉल्स. इफ अ स्टेटमेंट इज ट्रू then its truth value is T, capital T. And if the statement is false, then its truth value is F, capital F. बघा, ट्रूथ व्हॅल्यू कशी फाइंड आउट करायची स्टेटमेंटची. तुम्हाला स्टेटमेंट म्हणजे कळलं, असं सेंटेन्स की ते एका वेळी चूक असेल किंवा बरोबर असेल अशा सेंटेन्सला आपण स्टेटमेंट म्हणतो. त्याची ट्रूथ व्हॅल्यू कशी फाइंड करायची सांगितले. तर बघा, इफ अ स्टेटमेंट इज ट्रू, जर एखादं सेंटेन्स जर बरोबर असेल तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय येणार आहे, तर T, कॅपिटल T. आणि इफ द स्टेटमेंट इज फॉल्स, आणि एखादं सेंटेन्स जर चुकीचं असेल तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय येणार आहे, F, कॅपिटल F. ठीक आहे. तर बघा, आता फॉलोइंग सेंटेन्सेस आर स्टेटमेंट. ही जी सेंटेन्स दिलेत ही स्टेटमेंट आहेत. तर बघा, सन रायझेस इन द ईस्ट. बघा, सन रायझेस इन द ईस्ट. तर इथं काय सांगितलं आहे, हे सेंटेन्स आहे, हे स्टेटमेंट आहे का, तर आहे. तर याची ट्रूथ व्हॅल्यू काय येणार आहे, तर सूर्य हा पूर्वेला उगवतो का, तर उगवतो. त्यामुळे जी ट्रूथ व्हॅल्यू काय येणार आहे, T. तर नंतरचं स्टेटमेंट आहे बघा, 5 × 2 = 11. हेच बघा, 5 × 2 केलं तर 10 येतं, पण इथं =11 दिले. हे स्टेटमेंट फॉल्स आहे, पण हे स्टेटमेंट आहे, म्हणजे फॉल्स आहे स्टेटमेंट. त्यामुळे जी ट्रूथ व्हॅल्यू येणार आहे, कॅपिटल F. नंतर नेक्स्ट आहे बघा, एव्हरी ट्रायंगल हॅज 3 साईड्स. एव्हरी ट्रायंगल हॅज 3 साईड्स. बरोबर आहे का, तर बरोबर आहे. ट्रायंगलला 3 साईड्स असतात, त्यामुळे जी ट्रूथ व्हॅल्यू काय येणार आहे, कॅपिटल T. नंतर मुंबई इज द कॅपिटल ऑफ महाराष्ट्र. मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे का, तर आहे. त्यामुळे जी ट्रूथ व्हॅल्यू काय येणार आहे, T, कॅपिटल T. बघा, इथे ही सेंटेन्स बरोबर आहेत, हे सेंटेन्स चुकीचं आहे, तरी पण हे स्टेटमेंटमध्ये येतं, कारण की चुकीचं असून ते किंवा बरोबर ते स्टेटमेंटमध्ये येणार आहे. नंतर बघा, फॉलोइंग सेंटेन्सेस आर नॉट स्टेटमेंट. आता ही खाली सेंटेन्सेस दिले बघा, ही स्टेटमेंट येत नाही आहेत का, तर बघा एक्झाम्पल्स बघा, प्लीज गिव युअर पेन. नंतर व्हॉट इज युअर नेम, व्हॉट अ ब्युटिफुल प्लेस इट इज. नंतर आहे ओपन द विंडो, आणि लास्ट आहे लेटस गो फॉर टी. म्हणजे बघा, ह्या प्रत्येक याच्यामध्ये तुम्हाला इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स मिळेल, एक्सक्लामेटरी मिळेल, कमांड किंवा रिक्वेस्ट केलेली असेल, अशी सेंटेन्स स्टेटमेंट येत नाहीत. बघा, प्लीज गिव युअर पेन, आपण प्लीज म्हणतो आहे, एखाद्याला आपण रिक्वेस्ट करतो आहे, मग अशी सेंटेन्स स्टेटमेंटमध्ये येत नाहीत. नंतर व्हॉट इज युअर नेम, इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स आहे, आपण प्रश्न विचारला आहे, मग असे हे पण सेंटेन्स स्टेटमेंटमध्ये येत नाही. नंतर व्हॉट इज ब्युटिफुल प्लेस इट इज, ही एक्सक्लामेटरी सेंटेन्स आहे, त्यामुळे हे पण स्टेटमेंट येत नाही. नंतर ओपन द विंडो, एखाद्याला आपण काय म्हणतात, ओपन करायला सांगितले विंडो, इथे ऑर्डर केले आपण, त्यामुळे हे पण सेंटेन्स स्टेटमेंटमध्ये येत नाही. नंतर लेटस गो फॉर टी, ही स्टेटमेंट
सेंटेन्स स्टेटमेंटमध्ये येत नाही. तर बघा लक्षात ठेवा, नोट दिले खाली. इंट्रॉगेटिव्ह, एक्सक्लामेटरी, कमांड, ऑर्डर, रिक्वेस्ट, सजेशन्स आर नॉट स्टेटमेंट. बघा अशी जी सेंटेन्सेस असतात हे स्टेटमेंटमध्ये येत नाही. इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स असेल, एक्सक्लामेटरी असेल किंवा ऑर्डर दिले असेल, कमांड दिले असेल, रिक्वेस्ट केली असेल, तर अशी सेंटेन्सेस स्टेटमेंटमध्ये येत नाहीत. तर बघा अजून काही एक्झाम्पल बघा. एक्झाम्पल काय दिले बघा. कन्सिडर एक्झाम्पल बघा. 3x डिवायडेड बाय 2 मायनस 9 इज इक्वल टू 0. हे एक फर्स्ट एक्झाम्पल दिले. नेक्स्ट दिले ही इज टॉल. थर्ड आहे मॅथमॅटिक्स इज ॲन इंटरेस्टिंग सब्जेक्ट. फोर्थ आहे इट इज ब्लॅक इन कलर. बघा हे सेंटेन्सेस दिलेत. तर याच्यामध्ये काय सांगितले बघा. इन ऑल द अबाव सेंटेन्सेस द ट्रूथ व्हॅल्यूज डिपेंड्स अपॉन द सिच्युएशन. Such sentences are called as open sentences. Open sentence is not a statement. बघा काय सांगितले, जी खाली तुम्हाला एक्झाम्पल दिलेत ती काय सांगितले बघा. इन ऑल द अबाव सेंटेन्सेस द ट्रूथ व्हॅल्यू डिपेंड्स अपॉन द सिच्युएशन. त्या सिच्युएशनवरती त्याची ट्रूथ व्हॅल्यू डिपेंड असते. सच सेंटेन्सेस आर कॉल्ड ॲज ओपन सेंटेन्सेस. अशा सेंटेन्सला आपण ओपन सेंटेन्स म्हणतो. आणि ओपन सेंटेन्स इज नॉट अ स्टेटमेंट. ओपन सेंटेन्स ही स्टेटमेंटमध्ये येत नाही. तर बघा इथे काय दिले एक्झाम्पल. फर्स्ट 3x डिवायडेड बाय 2 मायनस 9 इज इक्वल टू 0. तर इथे हे ट्रू आहे की फॉल्स हे कशावरती ठरणार आहे. तर डिपेंड्स ऑन एक्स. ह्या एक्सची व्हॅल्यू तुम्ही काय घेणार आहे याच्यावरती याची व्हॅल्यू ट्रू असणार आहे की फॉल्स हे ठरणार आहे. जर बघा इथे तुम्ही एक्सची व्हॅल्यू 6 घेतली. 6 × 3 काय येईल 18. 18 अपॉन 2 केलं तर 9 आणि 9 मायनस 9 केलं तरच 0 येणार आहे. आणि इथे 6 व्हॅल्यू घेतली तरच हे एक्झाम्पल बरोबर येणार आहे. त्यामुळे ही जी ट्रूथ व्हॅल्यू कशावरती डिपेंड आहे. ह्या एक्सवरती याची ट्रूथ व्हॅल्यू डिपेंड आहे. त्यामुळं हे ओपन सेंटेन्सेसमध्ये येतं. जर तुम्ही इथे 5 घेतलं बघा. 5 × 3 15. 15 डिवायडेड बाय 2 किती येईल 7.5 काहीतरी येईल. मग 7.5 मायनस 9 0 येईल का नाही येत. त्यामुळं हे सेंटेन्सेस ट्रू असणार आहे की फॉल्स हे कशावरती ठरणार आहे तर ह्या एक्सवरती ठरणार आहे. त्यामुळे इट इज ओपन सेंटेन्सेस आणि नॉट अ स्टेटमेंट. नंतरच आहे बघा ही इज टॉल. काय दिले बघा ही इज टॉल. आता हे पण ओपन सेंटेन्स आहे कारण की हे डिपेंड आहे त्या ही आता बघा तुम्ही एखादा उंचीने कमी असणाऱ्याकडे बोट करून दाखवलं की ही इज टॉल तर ते बरोबर असणार आहे का तर नाही आहे. ते फॉल्स असणार आहे. मग जर तो व्यक्ती खरंच टॉल असेल तरच हे सेंटेन्सेस बरोबर येणार आहे. म्हणजे हे स्टेटमेंट ट्रू आहे की फॉल्स हे डिपेंड कुणावरती आहे तर ह्या हीवरती आहे. त्यामुळे हे ओपन सेंटेन्सेस आहे आणि इट इज नॉट अ स्टेटमेंट. तसंच बघा नेक्स्ट दिले मॅथमॅटिक्स इज ॲन इंटरेस्टिंग सब्जेक्ट. बघा नेक्स्ट आहे मॅथमॅटिक्स इज ॲन इंटरेस्टिंग सब्जेक्ट. आता प्रत्येकालाच इथे मॅथमॅटिक्स हा इंटरेस्टिंग सब्जेक्ट वाटतो का तर नाही आहे. कुणाकुणाला तो बोरिंग वाटतो. म्हणजे कुणाला तो सोपा वाटतो कुणाला नाही आहे. त्यामुळे हे त्या व्यक्तीवरती डिपेंड आहे. मॅथमॅटिक्स इज ॲन इंटरेस्टिंग सब्जेक्ट. आपण एखाद्या व्यक्तीला मॅथ्स आवडत नाही आणि आपण म्हणलं की त्याला मॅथ्स आवडतो तर ते चुकीचं ठरणार आहे. त्यामुळे मॅथमॅटिक्स हा प्रत्येकालाच सोपा विषय नाही. ठीक आहे. प्रत्येकालाच तो इंटरेस्टिंग वाटत नाही. त्यामुळे हे पण ओपन सेंटेन्सेस आहे आणि इट इज नॉट स्टेटमेंट. नंतरचं दिलं आहे बघा इट इज ब्लॅक इन कलर. काय दिलं आहे बघा इट इज ब्लॅक इन कलर. आता हे डिपेंड आहे त्या कलरवरती. तो खरंच ब्लॅक असेल तर ट्रू आणि तुम्ही व्हाईट कलरकडं बोर्ड दाखवलं आणि म्हणलं इट इज ब्लॅक कलर तर तू ते स्टेटमेंट काय असणार आहे फॉल्स असणार आहे. तो खरंच ब्लॅक कलर असेल तर ते स्टेटमेंट काय येणार आहे
ट्रू येणार आहे, अदरवाईज फॉल्स. त्यामुळं हे पण सेंटेन्सेस ओपन सेंटेन्स आहे आणि इट इज नॉट अ स्टेटमेंट. बघा अशी जी ओपन सेंटेन्सेस आहेत ही स्टेटमेंटमध्ये येत नाहीत. ठीक आहे, तर लक्षात ठेवा स्टेटमेंटमध्ये कोणते कोणते सेंटेन्स येतात. तर डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स, कोणतेही डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स असेल त्याची व्हॅल्यू ट्रू असेल या फॉल्स असेल अशा सेंटेन्सला आपण स्टेटमेंट म्हणतो. बघा फॉर एक्झाम्पल दिलेत आणि जी ट्रूथ व्हॅल्यू कशी फाइंड आउट करायची. जर ते स्टेटमेंट जर ट्रू असेल, बरोबर असेल, तर त्याची व्हॅल्यू ट्रू येणार आहे, कॅपिटल टी. आणि जर ते स्टेटमेंट फॉल्स असेल तर त्याची व्हॅल्यू काय येणार आहे, कॅपिटल एफ. ठीक आहे, परत अशा पद्धतीचे पण जे सेंटेन्सेस असतात हे स्टेटमेंटमध्ये येत नाहीत. एखाद्याला रिक्वेस्ट केली असेल, इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स, एक्सक्लामेटरी सेंटेन्स, कमांड ऑर्डर एखाद्याला केली असेल तर अशी सेंटेन्सेस स्टेटमेंटमध्ये येत नाहीत. नंतर ओपन सेंटेन्सेस अशा पद्धतीचे ओपन सेंटेन्सेस असतात. ही ओपन सेंटेन्सेस पण स्टेटमेंटमध्ये येत नाहीत. ठीक आहे, नंतर बघा नेक्स्ट पॉईंट आहे लॉजिकल कनेक्टिव्ज, सिम्पल अँड कंपाऊंड स्टेटमेंट. तर लॉजिकल कनेक्टिव्ज म्हणजे काय बघा, द वर्ड्स विच आर यूज्ड टू कनेक्ट टू स्टेटमेंट्स आर कॉल्ड लॉजिकल कनेक्टिव्ज. बघा काय सांगितले, द वर्ड्स, असा कोणतेही वर्ड्स असतील विच आर यूज्ड टू कनेक्ट टू स्टेटमेंट्स, दोन स्टेटमेंट जॉईन करण्यासाठी जे वर्ड्स यूज्ड केले जातात त्याला लॉजिकल कनेक्टिव्ज म्हणतात. तर बघा इथे सिम्पल अँड कंपाऊंड स्टेटमेंट दिले. सिम्पल अँड कंपाऊंड स्टेटमेंट म्हणजे काय, तर बघा अ स्टेटमेंट विच कॅनॉट बी स्प्लिट फर्दर इन टू or more statement is called a simple statement. म्हणजे काय सांगितले बघा, स्टेटमेंट विच कॅनॉट बी स्प्लिट फर्दर इंटू 2 or more स्टेटमेंट इज कॉल्ड अ सिम्पल स्टेटमेंट. म्हणजे एकच सेंटेन्स असणार आहे, ते एक दोन किंवा त्याच्यापेक्षा जास्त त्याचे सेंटेन्सेस तयार केलेले नसणार आहेत, असं एकच सेंटेन्सेस असणार आहे, याला आपण सिम्पल स्टेटमेंट म्हणतो. आणि इफ अ स्टेटमेंट इज द कॉम्बिनेशन ऑफ 2 or more सिम्पल स्टेटमेंट्स देन इट इज कॉल्ड अ कंपाऊंड स्टेटमेंट. कंपाऊंड स्टेटमेंट म्हणजे काय, कॉम्बिनेशन ऑफ 2 or more सिम्पल स्टेटमेंट. बघा 2 वाक्य असतील किंवा 3 वाक्य असतील अशा जी सेंटेन्सेस आहे याचं आपण कॉम्बिनेशन केलेलं असणार आहे, 2 किंवा 2पेक्षा अधिक या अशा सेंटेन्सचं आपण जर कॉम्बिनेशन केलं असेल तर अशा स्टेटमेंटला आपण कंपाऊंड स्टेटमेंट म्हणतो. तर बघा कंपाऊंड स्टेटमेंट, बघा फॉर एक्झाम्पल काय दिले, 3 इज अ प्राईम अँड 4 इज ॲन इवन नंबर. तर बघा इथे 2 सिम्पल स्टेटमेंट आहे, एक आहे 3 इज अ प्राईम आणि दुसरं आहे 4 इज ॲन इवन नंबर. अशी 2 स्टेटमेंट आपण या अँडने एकत्र आणलेत, म्हणजे ह्या 2 स्टेटमेंटचं कॉम्बिनेशन आहे हे, आणि अशा सेंटेन्सला आपण कंपाऊंड स्टेटमेंट म्हणतो. बघा 3 इज अ प्राईम हे एक स्टेटमेंट झालं आणि 4 इज ॲन इवन नंबर हे एक स्टेटमेंट झालं, आणि अशी 2 स्टेटमेंटचं आपण कॉम्बिनेशन केले अँड ह्या वर्डने, अशा स्टेटमेंटला कंपाऊंड स्टेटमेंट म्हणतात. आणि सिम्पल स्टेटमेंट म्हणजे काय, 3 and 5 आर ट्विन प्राईम्स, म्हणजे 3 आणि 5 हे दोन्हीही प्राईम्स नंबर आहेत म्हणून आपण सांगितले. आपण असं म्हणले का इथे 3 इज अ प्राईम अँड 5 इज अ प्राईम नाही, तर आपण एकाच यात लिहिले 3 and 5 आर ट्विन प्राईम्स. ठीक आहे, कंपाऊंड स्टेटमेंट आणि सिम्पल स्टेटमेंट लक्षात आलं. सिम्पल म्हणजे काय, एकच सेंटेन्स असतं, आणि कंपाऊंड म्हणजे काय, 2 सिम्पल स्टेटमेंट आपण एकत्र आणलेले असतात, त्याचं कॉम्बिनेशन असतं, 2 किंवा त्यापेक्षा जास्त स्टेटमेंटचं कॉम्बिनेशन म्हणजेच कंपाऊंड स्टेटमेंट, आणि एकच स्टेटमेंट म्हणजेच सिम्पल स्टेटमेंट. ठीक आहे, यानंतरचं आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया.